पुरस्कृत कोपरा ग्रुप वडवली श्रीवर्धन आयोजित सालाबाद प्रमाणे मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस सामना रंगतोय शिवांश 11 नवगाव विपक्ष गाव बापदेव आगरदांडा आगरदांडा या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांचे कर्णधार आशिष चिंदरकर यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते शिवांश 11 नवगाव या संघाला। सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। चलिए दोस्तों, पहला ओवर लेके आया है दीपक जाधव, जबकि सलामी बल्लेबाज के रूप में नवगांव शिवांश 11 की जानिब से कमलाकर दादले स्ट्राइकिंग एंड पर नजर आ रहे हैं। नॉन स्ट्राइकिंग एंड पर दिगंबर हामने। पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर ललचाया था। टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ कट होती हुई गेंद उसे स्क्वायर कट में तब्दील करना चाहते थे कमलाकर दादले, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, सीधा विकेट कीपर के हाथों में गेंद। पहली गेंद बहुत ही बढ़िया शुरुआत है दीपक की। जी हाँ, इस पर दबा हवा में गेंद जरूर है, डीप में फील्डर भी तैनात। आसान सा ये कैच, मगर कमलाकर दादले को जीवन दान। ओहो, आज न जाने क्या हो रहा है, कुछ समझ नहीं आ रहा है, क्योंकि आज सुबह से बहुत सारे कैचेस यहाँ पे ड्रॉप हुए हैं। बहुत ही आसान से कैच, तकरीबन 10 कैचेस यहाँ पे ड्रॉप हो चुके हैं। कमलाकर दादले जैसे बल्लेबाज को जीवन दान देना मतलब अपने ही पैरों के ऊपर कुराड़ी मारने जैसा होगा, क्योंकि ये कमलाकर दादले नामक बल्लेबाज तूफान मचा सकते हैं। ये लीजिए, इस पर दबा ओवर पिच गेंद हाफ वाली बनाकर उससे खेल दिया है फिर से एक बार मिड विकेट की दिशा में, मगर इस पर दबा शानदार फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग, हाई जंप लगाई थी वहां पे और उस गेंद को आशीष चिंदरकर वहां पे खुद कैप्टन मौजूद है। बहुत ही बढ़िया फील्डिंग, इस मर्तबा अपने गलती को दुरुस्त किया है और ये जरूरी है, गलती इंसान से होती है, इंसान गलतियों का पुतला, मगर हमेशा जो दोस्तों कहा जाता है कि गलती करो, गलतियां करो, मगर एक गलती दोबारा मत करो, बार बार मत करो। जी हाँ, इसमें दबा हवा में जरूर खेला है, मगर 30 गज का दायरा, कवर के ऊपर से उस गेंद को उड़ाया दिगंबर हामने के बल्ले से आता हुआ ये पहला चौका। दीपक जाधव ने बहुत ही बढ़िया शुरुआत दिलाई है। पहली गेंद बिंदी थी, दूसरी गेंद के ऊपर 1 रन, तीसरी गेंद के ऊपर 2 रन आए थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग डीप में देखने को मिली थी, मगर इस वक्त यहाँ पे ओवर द कवर। जी हाँ, फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर, वाइड यॉर्कर करने की कोशिश की और गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। हालांकि उस गेंद के ऊपर शॉट खेलने का प्रयास दिगंबर हामने का जरूर था, मगर पूरी तरीके से चक गए। जब तक उनका बल्ला नीचे आता तब तक गेंद निकल चुकी थी गोली के रफ्तार से। बहुत ही बढ़िया शुरुआत दीपक की। जी हाँ, इस मर्तबा बैकफुट तैयार थे और उस गेंद को काटा है शानदार तरीके से। देखिए, पहले ऐसा लगा था शॉर्ट पॉइंट के फील्डर को कि उनके हाथों में गेंद की वजह से गेंद स्पिन होकर स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर। 4 जी हाँ, यहाँ पे अंपायर जी का भी इशारा आता हुआ बैटिंग पावर प्ले यहाँ पे लिया गया है। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। देखिए हरीश, जिस तरह से टेबल टेनिस खेलते हुए गेंद को काटा जाता है, लॉन टेनिस खेलते हुए भी गेंद को ऐसा काटा जाता है क्योंकि गेंद स्पिन हो, और यहाँ पे उस तरह से दिगंबर हामने ने उस गेंद को काटा था। बहुत ही बढ़िया स्क्वायर कट देखने को मिला, मगर दीपक जाधव की भी तारीफ बनती है। 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद इस तरह से गेंदबाजी कमलाकर दादले को पहले ही गेंद ओवर में यहाँ पे आउट करने का एक मौका पैदा किया था। इस बीच नए गेंदबाज आए हैं महमूद अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। बैटिंग पावर प्ले यहाँ पे रहेगा।
जी हाँ, ओवर पिच गेंद हाफ वॉली बनाकर फिर से एक बार उसे अक्रॉस द लाइन खेला है, मगर इस मरतबा कैप्टन से कोई गलती नहीं की, गलती की उम्मीद ही नहीं है। हालांकि जो कैच था वो आसान था और न जाने कैसा छूटा वो भी नहीं जानते होंगे, मगर हाथों से गेंद छिटक गई थी। इस बीच एक रन यहाँ पे मिलेगा। जी हाँ, इस मरतबे हवा में खेला है, दिगंबर हामने के बल्ले से आता हुआ ये लंबा हिट 6 रन के लिए। इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 18 रन। महमूद फिर से एक बार, जी हाँ, फिर से एक बार ओवर पिच गेंद, इस मरतबा तो सामने पड़ी हुई गेंद थी, परोस के दिया था, दिगंबर हामने ने उसका पूरा फायदा उठाया, बॉलर के सर के ऊपर से वही नतीजा, सही नसीहत, तीर की तरह सीधा ये छक्का। क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है, दिगंबर हामने अपने पूरे रंग में नजर आ रहे हैं। दिगंबर हामने के बल्ले से 2 चौके 2 छक्के हमें यहाँ पे देखने को मिले, गेंदें बीचों बीच टकरा रही है। लगातार 2 छक्के यहाँ पे देखने को मिले, 24 रन बोर्ड पर लग चुके हैं, 3 गेंदें अभी भी शेष। दिगंबर पहुंचे हैं 20 पर। कमलाकर दादे ने 3 गेंदों का सामना किया और 2 रन बनाकर खेल रहे हैं। ओहो, इस मरतबा परफेक्ट यॉर्कर, अपने बल्ले को मैन करने पर मजबूर कर दिया था। और दिगंबर हामने भी होशियार खिलाड़ी है, वो जानते हैं कि अच्छी गेंद का सम्मान करना बेहद जरूरी है। उन्होंने उस गेंद को सम्मानित रूप से खेला। हालांकि नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था, उसका फायदा यहां पे मिला। 25 रन बोर्ड पर लग चुके हैं, 4 गेंदें हो चुकी है इस ओवर में, 2 छक्के हमें देखने को मिले। कमलाकर दादले का बल्ला अब तक खामोश है, मगर जब भी चलेगा तब हल्ला ही मचाएगा। जी हाँ, लेग स्टंप के बाहर भटकने वाली तकरीबन हर गेंद को वाइड करार दिया जाता है और यहाँ पे यही चित्र हमें देखने को मिला। 26 रन बोर्ड पर लग चुके हैं हमारे स्कोरर मयूर सोगले, बहुत ही अच्छा यहाँ पे गुणलेखन का काम अंजाम दे रहे हैं। जी हाँ, इस मरतबा राउंड आर्म एक्शन के साथ यॉर्क करने की कोशिश की थी, मगर बहुत ही खूबसूरत स्ट्रोक ऑन ड्राइव में तब्दील किया था, मगर शॉर्ट मिड विकेट में फील्डर तैनात थे, सीधा फील्डर को ढूंढ लिया था कमलाकर ने और इसी वजह से 27 रन स्कोर कार्ड पर दिखते हुए 1 रन यहाँ पे मिला। 1 गेंद अभी भी इस ओवर की आना बाकी। महमूद ने कुछ अच्छी गेंदें की, कुछ खराब गेंदें और मिला जुला ये ओवर। जी हाँ, फिर से एक बार राउंड आर्म एक्शन के ओवर कंट्रोल नहीं कर पा रहे हैं। नई गेंद है, थोड़ा सा फर होगा, ग्रिप में शायद यहाँ पे दिक्कत हो रही है गेंदबाज को। महमूद फिर से एक बार लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया है। 28 रन बोर्ड पर लग चुके हैं। इस ओवर में बहुत सारे रन खर्च किए हैं महमूद ने पहले ओवर के मुकाबले में, मगर इस मरतबा देखिए यहाँ पे कैच लगने का मौका हो सकता है। 2 खिलाड़ियों के बीच में तकदीर वाले रहे, दिगंबर हामने को यहाँ पे चौका मिलेगा, मगर ऊपर वाले का शुक्रिया अदा किया होगा क्योंकि खामोशी से करो कि सफलता शोर मचा दे। देखिए नौगांव टीम ने भी बहुत मेहनत की है, मगर दीपक जाधव ने भी बहुत ही मेहनत की है पहले ओवर में, मगर महमूद ने दूसरे ओवर में काफी सारे रन यहाँ पे लुटाए हैं। 21 रन खर्च किए उन्होंने। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 16 रन के औसत से 32 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। इस बीच नए गेंदबाज आए हैं श्रुतेज।
अलग अलग तरह के नाम हमें नजर आते हैं। जी हां, फुल टॉस गेंद, उसे उड़ाया है। जी हां, हवा के साथ ये गेंद बिल्कुल नहीं रुक पाएंगी। सीमा रेखा के बाहर जीवन दान का फायदा उठाते हुए कमलाकर दादले के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का। की सहायता से रनों की संख्या 38 रन। जी हां, इसमें दबा सीधे बल्ले से बॉलर के सर के ऊपर से और लॉन्ग ऑन की दिशा में कैच दबाने का मौका हो सकता था। गेंद के नीचे आए थे फील्डर, मगर फिर भी उस गेंद को रोकने में नाकाम रहे, क्योंकि गेंद गोली की रफ्तार से निकली थी। कमलाकर के बल्ले से 6 रन। डीजे बैक टू बैक 2 छक्के कमलाकर यहां पे बरसते हुए। कमलाकर दादले ने अपनी यहां पे बल्लेबाजी का जौहर दिखाया है, डर पैदा किया है। जी हां, ये देखिए, ये होता है डर, ये होता है मनोवैज्ञानिक दबाव, ये होता है प्रेशर। करे तो क्या करे, इसी विवंचना में थे और बल्लेबाज कमलाकर से दूर रखने की कोशिश थी गेंदबाज श्रुतेज की, मगर ऑफ स्टंप के बहुत ही ज्यादा बाहर भटके थे इस मर्तबा। इस वजह से अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन, 45 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर यहां पे प्रगति पर, 5 ओवर का ये मुकाबला। ये लीजिए, कमलाकर बिल्कुल नहीं रुकेंगे। इस खिलाड़ी को रोकना है तो जो मौका था वो अपने हाथों से गंवाया है। उन्हें बस यहां पे आउट कर सकते हैं, वरना रनों से वंचित नहीं कर सकते, बिल्कुल नहीं कर सकते। अलीबाग तहसील में टॉप 10 बल्लेबाजों में इसका नाम लिया जाता है और सबसे डेंजरस बल्लेबाजों में ये पहले नंबर पे आते हैं, क्योंकि ये जब भी खेलते हैं 100 मैच जितवाने की हमेशा उनमें क्षमता देखी गई है। आधे शतक लगाने के लिए पूरे मशहूर है अलीबाग तहसील में। आधे शतक बहुत सारे उन्होंने अपने करियर में लगाए हैं और इतने लगाए हैं कि शायद उनके इतने आधे शतक किसी भी बल्लेबाज ने नहीं लगाए हैं। जब भी खेलते हैं तूफान मचा देते हैं और इसीलिए एक सुनहरा मौका आया था, कैप्टन ने कैच छोड़ा था। और देखिए, अब यहां पे रनों की संख्या कमलाकर दादले बरसे है, रनों की संख्या हो चुकी है 51 रन। बैक टू बैक तीसरा छक्का कमलाकर दादले के बल्ले से आ चुका है। 21 रन बनाकर कमलाकर दादले स्ट्राइकिंग एंड पर, जबकि दिगंबर हाम ने भी अपने बल्ले को पूरी तरीके से खुली छूट दी है। 2 छक्के 2 और 3 चौकों के सहायता से अपने पारी को सजाया है, अपने टीम को संवारा है, संभाला दिया है। कमाल की बल्लेबाजी हो रही है। हालांकि इस तरह की बल्लेबाजी देखना चाहते हैं और देखने की अपेक्षा भी होती है नौगांव टीम से। शिवांश 11 नौगांव, फिर से एक बार गेंदबाज श्रुतेज, फुल टॉस गेंद, मगर कमलाकर दादले ने शायद अपेक्षा नहीं की थी, तैयार नहीं थे बिल्कुल। हालांकि उस गेंद को खेल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में। डीप में फील्डर तैनात, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, और इसी वजह से कमलाकर ने अपने कदमों को खींच लिया और एक ही रन लेना यहाँ पे मुनासिब समझा है। 52 रन बोर्ड पर लग चुके हैं। कम से कम 80 रन यहाँ पे अगर लगते हैं तब यहाँ पे सम्मान पूर्वक स्कोर कहा जाएगा, क्योंकि इसके पहले हमने अभी अभी देखा है कि 77 रन चेस हो चुके हैं। हाँ, इसमें तबा जोरदार प्रहार करने की कोशिश, गेंद की लाइन में भी आए थे मगर गेंद की शायद कट को समझ नहीं पाए थे, उछाल को समझ नहीं पाए थे। गेंद डब्बा खाने के बाद कमर के ऊंचाई तक उठी थी और थोड़ी सी अंदर बाहर हो रही है, हरकत कर रही है, इसी वजह से पूरी तरीके से मिस कर गए बिंदी गेंद। सूरज श्रुतेज जरूर यहाँ पे रिलैक्स महसूस करते होंगे, क्योंकि एक बिंदी यहाँ पे गेंद आ चुकी है। जी हाँ, ये लीजिए फिर से एक बार हेलीकॉप्टर, मगर इस पर दबा बिल्कुल नहीं, कैच ड्रॉप करेंगे, तैनात थे और बहुत ही बढ़िया कैच। और उसी के साथ ये पहला झटका दिगंबर हाम ने
याच दरम्यान सन्माननीय कृष्णकांत पेडणेकर यांच्या वतीनं कोपरा ग्रुप वडवली संघासाठी 101 रुपयाची देणगी आलेली आहे। मी मंडळाच्या वतीनं त्यांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। दिगंबर हमने ने अपने टीम के लिए बहुत ही अच्छा योगदान दिया है। 27 रन अपने टीम के लिए जोड़े। दिगंबर हमने आउट होने के बाद नए बल्लेबाज हम देख सकते हैं विनोद हालांकि 40 प्लस हो चुके हैं मयूर, मगर आज भी 18 साल के खिलाड़ी को वो दौड़ में हरा सकते हैं, भगा सकते हैं। इतनी क्षमता, उतनी जबरदस्त बॉडी को मेंटेन किया है विनोद ने। जी हाँ, इस मरतबा देखिए तकदीर वाले रहे बल्लेबाज भी और गेंदबाज भी, क्योंकि ओवर पिच गेंद थी और टप्पा खाने के बाद नीचे रही और इस वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं हुई। हालांकि उस गेंद के ऊपर स्ट्रोक लेने की कोशिश कर रहे थे, बच गए दीपक जाधव ने पहले ओवर में काफी अच्छी गेंदबाजी की है। जी हाँ, इस मरतबा मगर आउटसाइड दी ऑफ स्टंप फिर से एक बार भटकते हुए नजर आए और अंपायर जी ने इशारा किया है वाइड का। जितनी भी आप कम गलतियां करोगे उतने ही आपके जीतने के मौके बढ़ेंगे। एक एक रन बहुत ही कीमती होता है। दीपक जाधव ने पहले ओवर में काफी प्रभावित किया था, 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद। ये लीजिए, कमला के दादले बिल्कुल नहीं रुकेंगे, कमला के दादले को जीवन दान दिया है। ये लीजिए और जख्मों के ऊपर नमक छिड़कते रहेंगे और एक छक्का कमला का दादले ऑन द फायर। दोस्तों, जीतने वाले कुछ अलग चीजें नहीं करते, बस वो चीजों को अलग तरीके से करते हैं। और यहाँ पे देखिए कमला का दादले का सोचने का अंदाज अलग है, बल्लेबाजी करने का अंदाज है। चारों तरफ मिस्टर 360 डिग्री, इस तरह से भी अलीबाग तहसील में उन्हें पहचाना जाता है। चारों तरफ वो खेल सकते हैं, बिहाइंड विकेट भी खेल सकते हैं, सीधे बल्ले से खेल सकते हैं, ऑफ साइड की दिशा में, ऑन साइड की दिशा में, और इसी वजह से ये बहुत ही डेंजरस बल्लेबाजों में से एक माने जाते हैं। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद थी मगर सीधे बल्ले से खेलने की कोशिश में गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया। गेंद कारपेट के सहारे मिड विकेट की दिशा में जब तक आशीष चिंदरकर फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ दूसरा रन भी यहां पे मुकम्मल कर लिया है। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल। दोनों भी बल्लेबाजों ने बहुत सारा अरसा अपनी जिंदगी का, बहुत सारा वक्त मैदान में एक दूसरे के सामने गुजारा है। इसी के साथ यहाँ पे 4 ओवर की समाप्ति हो चुकी है और खंबा उखाड़ दिया है कमला का दादले। बैक टू दी पैवेलियन। हालांकि लेग स्टंप पर गेंद थी, उसे छोड़ने की कोशिश की, ऑफ स्टंप पर पहले ही सफल हो चुके थे, अंदाजा गलत निकला और कमला का दादले एक बहुत ही नायाब पारी खेलते हुए अपने टीम के लिए मैदान से बाहर जाते हुए अपने आप से थोड़े से नाराज भी होंगे क्योंकि सेट हो गए थे और अंतिम ओवर था। अंतिम ओवर में बड़े स्ट्रोक लगा सकते थे। 38 रन उन्होंने टीम के लिए बनाए। हालांकि पहली ही गेंद पर 0 पर उन्हें एक जीवन दान दिया था। इस बीच नए बल्लेबाज हेमंत पाटिल, हेलीकॉप्टर स्पेशलिस्ट, कमला का दादले 38 और दिगंबर हमने ने बनाए 27। अब दोनों भी नए बल्लेबाज हैं, विनोद वाटकरे और हेमंत पाटिल।
दोनों भी बल्लेबाज बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर सकते हैं, मगर क्या यहाँ पे बढ़िया बल्लेबाजी होगी, क्योंकि अंतिम 6 गेंदें हैं। दोनों भी नए बल्लेबाज है, सेट बल्लेबाज आउट हो चुके हैं और आशीष चिंदरकर खुद कैप्टन आए हैं गेंदबाजी के मोर्चे पर। आशीष चिंदरकर शानदार बल्लेबाज है, जबरदस्त बल्लेबाज है, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं, मगर आज उनका इम्तिहान होगा गेंदबाजी के रूप में अंतिम ओवर करने के लिए। सामने बल्लेबाज बहुत ही एक्सपीरियंस बल्लेबाज विनोद वाटकरे। विनोद वाटकरे भी लंबे लंबे हिट लगाने के लिए जाने जाते हैं। अजीब और गरीब हरकत और उसी के साथ चारों तरफ बल्लेबाजी करना वो जानते हैं और इसी वजह से उनके सामने गेंदबाजी करना इतना आसान नहीं होगा। जी हाँ, अच्छी गेंद, आशीष की बहुत ही बढ़िया शुरुआत, विनोद वाटकरे को पूरी तरीके से चकमा दिया है। गुडलेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद अचानक बाहर की तरफ कट होकर स्किट होती हुई दिखाई दी और उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में विनोद वाटकरे पूरी तरीके से चक गए। लेग बाय के रूप में एक अतिरिक्त यहाँ पे जरूर मिला। रनों की संख्या हो चुकी है 71 रन। जी हाँ, हल्का सा अपील जरूर हुआ है, मगर यहाँ पे देखिए फिर से एक बार घूमती हुई गेंद लेग स्टंप पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई और स्टंप के ऊपर से निकल गई और इसी वजह से एक कटाक्ष हेमंत पाटिल ने जरूर डाला था अंपायर जी के ऊपर, मगर अंपायर के ऊपर उसका कोई असर नहीं हुआ। लगातार 2 गेंदें बहुत ही बढ़िया। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार वाइड यॉर्कर करने का प्रयास, कारपेट के सहारे मिड विकेट की दिशा में सीधा फील्डर को ढूंढ लिया था। शानदार गेंदबाजी, आशीष की तारीफ तो बनती है, आशीष ने कमाल कर दिया है। अंतिम ओवर स्लॉग ओवर और इस ओवर में पहली 3 गेंदें मात्र 2 ही रन खर्च किए हैं पहले 3 गेंदों में। जी हाँ, इसमें दबा हवा में, मगर ऊंचाई ज्यादा लंबाई कम, मगर यहाँ पे अंदाजा गलत और विनोद वाटकरे को भी जीवन दान और ऊपर से बोनस में मिलेंगे रन यहाँ पे 4। डीजे आशीष की जितनी तारीफ करे उतनी कम, क्योंकि अलीबाग के सर्वश्रेष्ठ बल्लेबाजों के सामने वो गेंदबाजी कर रहे हैं। गेंद पुरानी हो चुकी है, अंतिम ओवर है, बल्लेबाजों की मानसिकता किस तरह की होगी आप सभी जानते हैं। ये लीजिए, जीवन दान दोगे तो यही होगा, इससे अलावा क्या कुछ नहीं हो सकता। विनोद वाटकरे के बल्ले से आता हुआ ये तूफानी लंबा हिट 6 रन। से बॉलर के सर के ऊपर से फिर से एक बार ये लंबा हिट। समाप्तीनंतर 89 धावा धावफलकावरती लागलेले आहेत। जिंकण्यासाठी 90 धावांचं लक्ष्य, एक मोठं लक्ष्य, आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना नक्कीच गाव
बापदेव अगरदांडा या संघाला पहिल्यापासून फटकेबाजी करावी लागेल, कारण कमीत कमी 9 ते 10 षटकार जर आले तर नक्कीच हा सामना गाव बापदेव अगरदांडा संघ जिंकू शकतो. या तीळ मात्र शंका नाहीये आणि त्या संघामध्ये अनेक फलंदाज आहेत. स्पेशली आशिष चिंदरकर यांनी पनवेलमध्ये एक जी खेळी साकारली होती ती आज सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आहे. अप्रतिम फलंदाजीचा नजराणा त्यांना पेश केला होता. तशाच प्रकारची जर फलंदाजी आशिष चिंदरकर याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली तर मात्र नक्कीच हा सामना गाव बापदेव अगरदांडा संघ जिंकू शकतो, कारण त्यांच्या खेळाडूंमध्ये ही क्षमता जरूर आहे. यानंतरचा सामना आणि त्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. दोन्ही संघांचे संघनायक दाबोल बादशाह आणि सायरा 11 हरकोल. चला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दाबोल बादशाह कर्णधार आणि सायरा 11 हरकोल संघाचे कर्णधार. टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आमचे साथी समालोचक हरीश दिगीगर आम्हाला इथे जोडले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे ऑपरेटर tenniscricket.in चे टेक्निशियन्स आविष्कार येलवे. हॅलो. सन्माननीय विनयजी शिरवटकर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघांचे संघनायक चला आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. दाबोल बादशाह हरकोल संघाचे कर्णधार. चला या मधल्या वेळेमध्ये मित्रांनो टॉस झाला पाहिजे. मी वारंवार तेच आपल्याला समजावून सांगतोय. हा जो मधला वेळ असतो त्या मधल्या वेळेमध्ये टॉस करणार आहोत. सन्माननीय विनयभाई शिरवटकर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. हरकोल संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. वेलकम. दाबोल बादशाह संघाचे कर्णधार. चला आपण सुद्धा लवकरात लवकर या. दाबोल बादशाह माणगाव तालुक्यातील एक छोटस गाव हरकोल. दाबोल बादशाह संघाचे कर्णधार. महाड तालुक्यातील दाबोल बादशाह. पुढे मॅच कडे तृप्तेश गोलंदाज मार्क वर आशिष साडी. फटका चांगला. पुल सक्सेसफुल. बिग हिट. चेंडू सीमारेषा पार. षटकार. हा फटका होता. ब्रँड होता अग्रदंडाचा, अर्थात आशिष चिंदरकर. जबरदस्त फलंदाजी. हा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेस हुशार निघाले गोलंदाज. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त क्षेत्ररक्षण. बोट फिरवली होती तृप्तेशनी. चेंडूवर गती परिवर्तन इथे पाहायला मिळालं, त्यामुळे ऑकवर्ड पोझिशन मध्ये हा स्ट्रोक खेळला आशिषनी. एकेरी धाव. धावसंख्या होती 9. आता किरण आहे स्ट्राईकला. किरण जंगम.
एक जबरदस्त ऑडिटर फलंदाज आहे अग्रदांड संघाकडून खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा वेगळ्या पद्धतीचा स्ट्रोक क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली करणार नाही चूक फलंदाज होईल इथे बाद. इचे विवेक नवीन फलंदाज विवेक चिंदरकर अर्थात दोन्ही बंधुराज आता फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालेत. आशिष आणि विवेकची जोडी मैदानात पाहायला मिळेल. 90 धावांचं लक्ष आहे. एक कडवं आव्हान मोठं आव्हान आहे. उच्चांक या स्पर्धेतील धावसंख्येचा इथं पाहायला मिळाला. शिवांश इलेव्हन नवगाव संघाकडून फटका इथे बसलाय विवेकचा पण क्षेत्ररक्षक नाही तिथे पोचतायत काय पाहूया. झेलवर झेल सुटतोय चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार चौकार विवेकला मिळेला संजीवनी चौकार धावा मिळतील 4. धन्यवाद. टीची धावसंख्या होते 13. तृप्तेश शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील पॉवर प्ले ते पहिल्या षटक आपल्याला पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. हा चांगला कव्हर आहे देखणा स्ट्रोक राहुल द्रविडला सुद्धा लाजवेल असा फटका एक जबरदस्त फटका धावा मिळतील 4. येतोय कोपरा ग्रुप चषक चौकार. नव्वद धावांचं पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकात 17 धावा आल्यात. 5 षटकात 90 धावा आता पाहायला मिळतील. 24 चेंडू मध्ये 73 धावांचं लक्ष आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आहे ते पंचांकडून. खडे दोन्ही भाऊ आहेत आज खूप चांगली फलंदाजी करू शकतात. आपण पाहिलं तर कुणाल पांड्या हार्दिक पांड्या ग्रँड फ्लावर अँडी फ्लावर झेप क्रो मार्टिन क्रो स्टीव वॉ मार्क वॉ अशा बऱ्याचशा बंधुराजांच्या जोड्या आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. किरण पवार अक्षय पवार खूप साऱ्या अशा जोड्या सांगता येतील आपल्याला. विश्वजित ठाकूर अभिजित ठाकूर इथे पाहायला मिळते. विवेक चिंदरकर आणि आशिष चिंदरकर गोलंदाजीसाठी जयेश शिवांश इलेव्हन नवगाव संघाकडून कारण शिवांश इलेव्हन नवगाव संघाचे संघ मालक आपल्या सोबत आहेत इथे अर्थात सुकृतजी मांजरेकर यांचा संघ शिवांश इलेव्हन नवगाव. फुलटॉस चेंडू आहे चूक करणार नाही. आशिष चिंदरकरच्या बॅट मधून येतो बिग हिट सिक्सर 6 धावांसाठी षटकार. एक चांगला फटका इथे पाहायला मिळते. 6 धावा इथे मिळतात. 6 धावांनी धावा संख्या होते 23. कारण आशिष सांगते मी अजून मैदानात आहे तोपर्यंत मी हा सामना सोडणार नाही. गावबाबदेव अगरदांडासाठी कॅप्टन लीडिंग द फ्रंट इथे पाहायला मिळते अर्थात आशिष चिंदरकर. त्याची साथ सुद्धा चांगली द्यावी लागेल विवेकला. विवेक थोडासा इंजर आहे सांगितलं आशिषने टॉसच्या दरम्यान की तो गोलंदाजी करू शकणार नाही पण फलंदाजी मात्र करतोय. हा परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळाला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला मिळालं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्याला ग्रेट झहीर खान पाहायला मिळायचे की ते एका षटकात 3 ते 4 यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी करू शकते. वकार युनिस वसीम अक्रम आपल्याला पाहायला मिळाले रिव्हर्स स्विंग करायचे त्याच धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला.
जयेश पुन्हा एकदा यॉर्करच्या वेळेस यावेळेस मात्र डाव्या हस्तीच्या बाहेर पंच वळतात. आमच्याकडे वाईट बॉलचा इशारा येतो. एकेरी धावा आणि धावत संख्या होती 24. त्यानंतर आपण पाहिले यॉर्करची सगळी भूमिका बदलवली. लसित मलिंगासारखा एक वेगळ्या धाटणीचा गोलंदाज आला. 6 बॉल 6 यॉर्कर टाकू लागला मुंबई इंडियन्ससाठी श्रीलंकेसाठी. मग जसप्रीत बुमराह सुद्धा आपण पाहिला की 6च्या 6 यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी करू शकतात. जयेश आकुटप्प्या चेंडू बॅटची कडा घेतले पण स्लिपला आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण कमलाकर यांचं. येस ओव्हर टू टॉस बॉक्स. धन्यवाद हरीश. सर्वमाननीय विनयभाई शिरवटकर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. मी दोन्हीही संघांचे कर्णधार हरकोल संघाचे कर्णधार आणि दाभोल बादशाह संघाचे कर्णधार यांना विनंती करतोय, चला या लवकरात लवकर आपण टॉस करण्यासाठी. सन्माननीय पाहुणे बराच वेळ इथे थांबलेले आहेत. विनय भाऊ शिरवटकर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. डीजे मास्टर 1 मिनिट थांबा. चला आपण टॉस करूया. त्यांची आपण पाहतोय एक छान छोटीशी मुलगी पण त्यांच्या बरोबर आहे टॉस बॉक्स मध्ये. हरकोल आणि दाभोल बादशाह या दोन संघादरम्यान यानंतर सामना होणार आहे आणि त्याचा इथे टॉस केला जातोय. सन्माननीय विनयभाई शिरवटकर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस होतोय. तर टॉस केला जातोय. टेल. सबसे पहले आपका फैसला बताइए. फील्ड का फैसला हो जाएगा. ओके, बहुत बहुत शुक्रिया. दोनों भी टीमों को हम बहुत सारी शुभकामनाएं देते हैं. फिर से एक बार हम चलते हैं कॉम्बॉक्स में. धन्यवाद यासिन सर. धावा संख्या पोहोचते ती 31 धावा. मयूर चोगले आमच्या सोबत सातत्याने कोपरा ग्रुप चषक मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 19 चेंडूमध्ये 59 धावांची गरज आहे. हरकुल संघाने नाणेफेकी जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारले. यानंतरचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल दाभोल बादशाह विपक्ष हरकुल. वळूया चालू मॅच कडे. जयेश हा जबरदस्त फटका आहे. आशिषला पाहून आता विवेकनी पण आपला रंग बदललाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे यासिन सर. आपण पाहिलं ना आजच्या पहिल्या मॅच पासून चेंडूला मात्र सीमारेषेची ओढ लागली. आज फलंदाज कुठेतरी गोलंदाजांवर हावी होताना दिसत आहेत. 80च्या वर धावा प्रत्येक सामन्यात आपल्याला पाहायला मिळतात. एकदा 77 धावांचा पाठलाग करायचा होता, आता 90 धावांचा पाठलाग करायचा आहे. 53 धावा पाहिजे आहेत. 18 चेंडू 53 धावाचं समीकरण आहे. समोर बाप गावदेव अगरदांडा संघासमोर शिवांश 11 नवगावला विकेट घ्यावा लागतील. आशिषनी विवेकची जोडी इथे फोडावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. गाव बापदेव संघाकडून जबरदस्त फलंदाजी करतात इथं आशिष आणि विवेक. 53 धावा 18 चेंडू मध्ये पाहिजे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तृप्तेश सुरेकर. तृप्तेश सुरेकर गोलंदाजीसाठी येतात. कॅप्टन दिगंबर हामणे क्षेत्ररक्षण सजवताना, कारण एक डावकुरा फलंदाज आणि एक सरळ हाताचा फलंदाज आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. फ्लाय स्लिप मध्ये कमलाकर दादले जबरदस्त फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आहा, काय ऑफ कटर होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र गर्रकन वळालाय. फलंदाजी फिरकी मात्र इथे घेतली. गोलंदाज तृप्तेश सुरेकरने अफलातून चेंडू इथे पाहायला मिळाला. पहिला चेंडू इथे निर्धाव, धाव मात्र इथे गणली जात नाही. धावसंख्या स्थिर आहे 37. आता 18 वरून 17 चेंडू 53 धावांचं समीकरण या मॅच मध्ये विजयासाठी आहे. गाव बापदेव हा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. यारकर पद्धतीचा चेंडू होता. लो फुटतात बनवला आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. लॉंग ऑफच्या रिसन मध्ये एकेरी धाव फक्त इथे मिळेल. आशिषला स्ट्राईक जाते. विवेककडे धावसंख्या होती 38 धावा. 16 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता आहे.
गाव बापदेव संघाला अगरदांडा संघाला अगरदांडा विपक्ष नवगावच्या दरम्यान आपण हा सामना पाहतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित कोपरा ग्रुप चषक. हा फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. दीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. एक धाव येते. एकेरी धावांनी धावसंख्या पुढे ढकलली जाते 39. चांगली गोलंदाजी तृप्तेश सुरेकरची. या पहिल्या 3 चेंडूत फक्त 2 धावा त्यांनी खर्ची घातल्यात. सामना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे पण समोर उभा आहे आशिष चिंदरकर. हा फटका चांगला आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो. क्षेत्ररक्षक येते. चांगलं क्षेत्ररक्षण इथे. हा खराब फेकी पण बॅकअप चांगला आहे. एकाला पाहून दोघं बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत त्यामुळे इथे नुकसान मात्र होत नाहीये शिवांश 11 नवगावचं. तेरा चेंडू 44 धाबा इथे पाहिजे आहेत विजयासाठी. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. तृप्तेश्वर हल्ला चढवलाय. आता पहिले 4 चेंडू अप्रतिम हाताळले होते तृप्तेशनी. 3 धावा फक्त दिल्या होत्या. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे जयेश पण जयेशच्या कडून सुद्धा चेंडू सुटला जातोय. हा झेल खूप महत्वाचा ठरेल आणि मयूर चोगले सांगतात आज मात्र झेल काय टिपले जात नाही त्या मैदानात. पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय अर्थात आजच्या दिवसातील पहिलाच झेल नदीम धायरेकरचा होता आणि तो सुटला होता. एकाच सामन्यात तब्बल 5 जीवदान मिळाली होती नदीमला. याही सामन्यात आपण पाहिलं कमलाकर दादलेला जीवदान मिळालं आणि तो बरसला होता. आज मात्र क्षेत्ररक्षक काहीतरी हदगाई करतात या मैदानामध्ये. त्यांच्याकडून झेल मात्र टिपले जात नाहीयेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नाखुश होतात कॅप्टन दिगंबर हामणे. आपल्या क्षेत्ररक्षकाचा क्लास घेतला जातो. इथे टीम मीटिंग होते पण वेळ आपल्याकडे कमी आहे. 25 मिनिटं आपल्याला मिळतात क्षेत्ररक्षण टीमला 5 षटकांसाठी. 12 चेंडू 43 धावा. 12 चेंडू 43. तृप्तेश सुरेकरनी 2 षटकं टाकली त्यामुळे आता नवीन गोलंदाजाला चेंडू द्यावा लागेल. पहिलं आणि तिसरं षटक तृप्तेशनी टाकलं. जयेशनी दुसरं षटक टाकलं होतं त्यामुळे आता हे दोन्ही गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाही या सामन्यामध्ये. तर नवीन गोलंदाज इथे आणावा लागेल दिगंबर हामणे यांना. शिवांश 11 नवगावसाठी 12 चेंडू 43 धावा रोखायच्या आहेत. सुजय पावशे गोलंदाजीसाठी आणखीन एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात फ्रंटलाईन गोलंदाज होता शिवांश 11चा. काही काळ आपण पाहिलं होतं पण यावेळेस त्याला 4थ्या क्रमांकाला गोलंदाजी 4थं षटक टाकायला मिळते. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे दिगंबर हामणे. क्षेत्ररक्षण पहिला होताना कारण या डावकुऱ्या आणि सरळ हाताच्या फलंदाजाने थोडं तरी संभ्रमात टाकले दिगंबर हामणेला कॅप्टनला. कारण वाटतं एक वेळेस सामना येतोय एवढ्यातच आशिष किंवा विवेक एखादा षटकार टोकून पुन्हा एकदा अग्रदंडाच्या आशा जिवंत ठेवतायत. यावेळेस आशिषला चांगली फलंदाजी करावी लागेल विवेकच्या साथीने. विवेक आहे समोर. स्लोवर बॉल पुल पाहायला मिळाला. सक्सेसफुल लॉंग लेग बाउंड्रीच्या वरून नो बॉल सुद्धा आहे आणि येतोय हा षटकार. पूर्ण प्रत्येक वेळेस चेंडू मात्र जातोय. गोलंदाजाला मान वर करू दिले. आता
12 चेंडू 36 धावांची गरज आहे. सामना कसा सातत्याने बदलतो आपल्याला पहा. 36 धावा 12 चेंडू, कारण हा चेंडू गणला जाणार नाही, कारण हा चेंडू होता नो बॉल. वेस्टलाईनच्या वर टाकलेला सुजय पावशीचा चेंडू. पुन्हा एकदा सुजय फ्री हिटचा चेंडू. हा परफेक्ट यॉर्कर कमबॅक केलंय. एक तेरी तो एक मेरी इथे दाखवताना सुजय पावशे. अफलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथं पाहायला मिळालं. अर्थात चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचारी सूत्र आहे विवेककडे, तर खूप चांगला सन्मान त्यांनी दिला. पाहिलं यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. सरळ फॉलो थ्रू मध्ये सुजयनी पकडला. पुन्हा एकदा सुजय. विवेकसाठी फुलटॉस चेंडू आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, करणार नाही चूक. टिपला झेल आणि विवेकचा संपलाय खेळ. क्रिकेटर आपल्याला नवोदित क्रिकेटर पाहायला मिळतात. सुजय पावसे. फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदले. चेंडू फरार. सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चे 58 धावा इथे पाहायला मिळतात. ऑन बोर्ड आता 9 चेंडू 32 धावांचं लक्ष आहे. 32 धावा 9 चेंडू. गाव बापदेव हगरदांडा का शिवांश इलेव्हन नवगाव, दिगंबर हामणे का आशिष चिंदरकर. आता सध्या सामना रंगलाय तो संजय विपक्ष सुजयच्या दरम्यान. संजय जंगम सुजय पावशे. सुजय पावशेच्या हातात आहे बॉल, संजय जंगमच्या हातात आहे बॅट. पाहतोय आपण कोपराच्या शाख. हा चांगला फटका आहे. फिकनेश येतोय चेंडूवर. थोडस पंबल त्याच्याकडून झालंय, पण एकच धाव. एक धाव इथे मिळेल संजय जंगमला. एकेरी धावा आणि धावत संख्या पुढे सरकते. 59. 31 धावा पाहिजेत. 8 चेंडू 31 धावा. मयूर चोगले आमच्या सोबत आहेत, गुणलेखक स्कोरर म्हणून जबरदस्त कामगिरी. मागचे सीझनही पाहिले त्यांच्याकडून. कोपरा चषक च्या प्रत्येक सीझनला त्यांची भेट असतेच. खूप चांगलं काम पाहतात. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आविष्कार एलवे आणि त्यांचे सर्व टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ब्रॉडकास्टिंग युट्यूबद्वारे. आशिष आहे आता समोर. सुजयच्या चेंडूचा सामना करतील. हा फटका चांगला आहे. काय फटका केलाय. वा भाई वा. डोळ्याची पार न फेडणारा क्रिकेट ताकद आणि ताकद. षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराने 65 धावा. सुजय पावजे ठरतोय महागडा. 25 धावा 7 चेंडू मध्ये पाहिजेत. 7 चेंडू 25 धावा. आशिषच्या डोक्यात कॅल्क्युलेशन सुरू आहे. कंपल्सरी चेस. आणखीन एक चांगला स्ट्रोक, पण यावेळेस क्षेत्ररक्षक आहे जयेश. याही वेळेस जयेश कडून चूक. झेल सुटला जातोय. कॅच नाही सुटले तर हा मॅच सुटलाय का काय.
काय केलंय जयेशनी, आशिषला जीवदान दिलंय. शिवांश 11 नवगावला संधी निर्माण केली होती सुजय पावशेनी. हा जेल टिपला असता तर आगरदांडा संघ अडचणीत आला असता. आता समीकरण सातत्याने बदललंय. 6 चेंडू 24 धावांची गरज. अनुज होता कॅचवर, त्याच्याकडून झेल सुटलाय. अनुज कडून हा झेल सुटलाय. गोलंदाजीसाठी मला वाटतं अनुजला यावं लागेल, गोलंदाजी करावी लागेल, कारण त्याचा झेल सुटलाय. त्याच आशिषला बाद करावं लागेल. अनुजला जर हा सामना शिवांश 11 नवगावच्या खात्यात टाकायचा असेल तर जबरदस्त फलंदाजी आशिष चिंदरकरची. सहा बॉल 24 रन 24 धाबा आणि 6 बॉल. अनुज गोलंदाजीसाठी 6 चेंडू 24 धाबा रोखायच्यात. आशिष चिंदरकर डोक्यात ठेवून आहे की 6 चेंडू 24 करायचे आहेत. 4 मोठे फटके त्याला खेळावे लागतील या 6 चेंडू मध्ये. कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही. अनुज हा पहिल्या चेंडूवर दिलाय फटका. तडाखा येते अगरदांड्याचा. आशिष चिंदरकर ऑन फायर. चेंडू सीमारेषा पार. अनुज वर सगळी मदार आहे शिवांश 11 नवगावची. 5 चेंडू आणि 18 धाबा. आणखीन 3 बिग हिट. 4 पाहिजे होते, 1 तर केलाय आशिषनी. पहिला चेंडू फटका टोकलाय. 36 धावांवर खेळते 14 चेंडू मध्ये आशिष. हा यावेळेस चांगला चेंडू. ओर पिच लाईनचा चेंडू होता पण अक्रॉस द लाईन पहिलेच मनसुबा केला होता डोक्यात. प्रीमेडिटिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि तिथेच चूक घडली. 4 चेंडू 18 धावा. 4 मध्ये 3 बिग हिट 3 सिक्सर. सामना गाव बापदेव संघाच्या झोलीत. अनुज हा स्लोवर 1 फुलटॉस होता. खराब स्ट्रोक सिलेक्शन आशिष कडून. हा जबरदस्त फेकी इथे. काय यशरक्षण केलंय कमलाकर दादले. जबरदस्त क्षेत्ररक्षण. विकेट किपिंग करताना फलंदाज आशिष बाद. धन्यवाद टीचे. इथे आशिष निराश हताश नाखुश माघारी परतते कारण धाव बाद झालाय. आता 3 चेंडू 17 धावा. आशिष म्हणते मी असतो तर या करून दाखवल्या असत्या पण त्याला मैदान सोडावं लागले कारण तो झालाय धाव बाद. आता 3 चेंडू 17 करण्यासाठी नवीन फलंदाज श्रुतेज. 3-17 3-17. आता सुकृत मांजरेकर यांचा जीव कुठेतरी भांड्यात पडला. मगापासून टेन्शन सिच्युएशन होती पण आता थोडंसं कुठेतरी वाटतंय की आता सामना आपल्याकडे आहे कारण 3 चेंडू 17 पाहायला वाटतं सोप्या पण करायला खूप कठीण. पण क्रिकेट आहे द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. 3 चेंडू 17 धाबा. अनुजने कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर 2 चेंडू चांगले हाताळले.
हा सामना संपलाय नाही असंच कदाचित सांगतोय का काय. श्रुतेजच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. दोन चेंडू 11 धावा 11 धावा 2 चेंडू. काय मॅच पाहतोय आपण. मॅच आवडला असेल तर टाळ्या होत्या कारण श्रुतेज अजून मैदानात आहे. तो म्हणते हा मी मॅच सोडणार नाहीये. आशिष भले गेला असेल पण मी आलोय हा मॅच जिंकण्यासाठी. खाडी पलीकडून इतका प्रवास पार करून का पोचले गुलामभाई पेशवा मैदानात या कोपरा चषकामध्ये. कारण कोपरा चषक पुन्हा खेळायचा असेल तर हा मॅच जिंकावा लागेल. इथे जर मी हरलो तर पुन्हा 365 दिवस प्रतीक्षा करावी लागेल. पुढच्या सीझन साठी पुन्हा मेहनत करावी लागेल. त्याच्या गाठी 1 वर्ष घालवावं लागेल. त्यामुळे श्रीवतेजनी पक्क मनाची चंग बाळगलाय आणि वेगळं काहीतरी करून दाखवायचं आहे. हा दृढ विश्वास मला इथं स्पष्ट दिसतोय श्रीवतेजच्या पहिल्या स्ट्रोक पासून. आता 2 चेंडू 11 धावा. दबाव अनुजवर आता पाडलाय कारण अनुजला या 2 पैकी 1 चेंडू काढायचा आहे. मग मात्र हा सामना पुन्हा एकदा शिवांश 11 नवगाव संघाकडे अर्थात सुकृतजी मांजरेकर यांचा संघ इथे विजयी ठरू शकतो. सुशे पावशे प्रत्येक वेळेस आपल्या गोलंदाज अनुजकडे बोलताना दिगंबर हामणेचं टेन्शन वाढत चाललंय. क्षेत्ररक्षण सातत्याने बदलले जाते. कमलाकर दादले चिंतित आहेत. विनोद वाटकरे चिंतित आहेत. विघ्नेशच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन सांगून जाते की हा सामना काय होईल सांगता येत नाहीये. पण अफलातून फलंदाजी सध्या सुरू आहे मैदानात. अनुज लोअर फुल टॉस. हा फटका फसला. इथे मात्र आता शिवांश 11 कडे सामना झुकताना दिसते कारण आता समीकरण असेल 1 चेंडू 10 धावा. पण क्रिकेट आणि चित्ताचा खेळ आहे. याच मैदानाने दाखवलंय आपल्याला एकदा सामन्यात 1 चेंडू 13 धावा सुद्धा. आता 1 चेंडू 10 धावा. संजय जंगम हा वाईट बॉल येईल नाही. लेग पॅडला ब्रश झालाय त्यामुळे वाईट नाही. या पंचांचा इशारा येतोय. हा निर्धाव चेंडू. सामना मात्र जिंकलाय शिवांश 11 नवगाव साठी. सामना शिवांश 11 नवगावनी जिंकला पण मन जिंकली आशिष चिंदरकरनी. तो सांगून होता की लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी लढाईला माझा अंत नाही. पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन मी असंच कदाचित सांगितलं. ते खऱ्या अर्थाने आशिषनी जबरदस्त फलंदाजी केली. पण या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने धावांचा डोंगर जो रचला ना तो कमलाकर दादलेनी 38 धावा कुठल्या या स्पर्धेमध्ये. दिगंबर हामणेनी 27 धावा कुठल्या. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल कमलाकर दादले. एक लेजेंडरी प्लेयर. शिवांश 11 नवगाव संघाच्या 38 धावा त्याने कुठल्या होत्या. तर दाबोल बादशाह संघ सुद्धा इथे पोहोचलाय. आमचे